नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूजा सुनील थिगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज घटस्थापना, घराघरात देवीचा, स्त्री शक्तीचा जागर करण्याचा आणि ती सुरुवात करण्याचा आजचा दिवस. आज पहिली माळ आणि करूयात आजपासून स्त्री शक्तीचा हा जागर. नेहमीच आपण सखी सह्याद्री या कार्यक्रमांमधून अनेक स्त्री शक्तींना भेटत असतो. त्यांचे प्रेरक विचार आपल्या जीवनावर खूप चांगल्या पद्धतीने, खूप अनुकूल पद्धतीने परिणाम करत असतात. खरं तर प्रत्येक घराघरात, गावागावात स्त्रीचा सन्मान केला जावा, घरातल्या लक्ष्मीचा सन्मान केला जावा, हीच या नवरात्र उत्सवाच्या पाठीमागची मेन भावना असते, मुख्य हेतू असतो. आजही आपल्याला तेच करायचं आहे. म्हणजेच आजचा आपला विषय काय आहे ते पाहून घेऊयात. आजचा आपला विषय आहे सकारात्मक विचार आणि स्त्री शक्ती. आणि या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत अशीच एक स्त्री शक्ती असणाऱ्या आदरणीय डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य. नमस्कार. नमस्कार. आपलं मी मनापासून सहर्ष स्वागत करते सखी सह्याद्री या कार्यक्रमात. सर्वप्रथम डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य यांचा परिचय करून घेऊयात. प्रिया वैद्य या मुंबई विद्यापीठात सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. विशेषतः शैक्षणिक तत्त्वज्ञान या विषयाअंतर्गत स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंदो यांच्या विषयावर आणि शैक्षणिक विचारांवर त्यांनी विद्यावाचस्पती अर्थात PhD ही पदवी मिळवलेली आहे. आणि त्याचा विचार, हा विचार आणि त्याचं शिक्षण आणि एक मार्गदर्शन आज अनेक MPhilच्या आणि PhDच्या विद्यार्थ्यांना त्या करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक तत्त्वज्ञान या विषयावर स्वामी विवेकानंद यांच्या पत्राचे जीवन आणि जीवनातील औचित्य आणि शिक्षण या विचारांवर पोस्ट डॉक्टरेट करण्याच्या विषयावर त्यांना हेरास टाटा यांच्याकडून फेलोशिपसुद्धा प्राप्त झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाणक्य या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप मुंबई विद्यापीठाच्या इथे त्या व्याख्याता म्हणून काम करतात. तसेच MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं. विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि मूल्ये या संदर्भातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आर्ष विद्या भारती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मूल्यधिष्ठित नेतृत्वाचे पैलू या त्यांच्या शोध निबंधाला अतिशय लोकप्रियता मिळाली आणि त्याला उच्च असं स्थान मिळालेलं आहे. डॉक्टर प्रिया वैद्य यांच्या नावावर 2 स्वलिखित पुस्तकं आहेत, शिवाय 25हून अधिक व्याख्यानं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शोध निबंधाला जागतिक आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दोन्ही पातळींवर चांगल्या प्रकारे सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर प्रिया वैद्य यांनी आपल्या ज्ञानाला बंदिस्त ठेवलं नाही, तर सकारात्मक विचाराच्याच दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या छंदाचं रूपांतर एका छान विचारामध्ये केलं. त्या उत्तम तबला वाजवतात, उत्तम कवयित्री आहेत आणि उत्तम लेखिकासुद्धा आहेत. आज त्यांच्याशी भरपूर अशा गप्पा मारायच्या आहेत. सर्वप्रथम मी त्यांच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात मनापासून तुमचं स्वागत करते. धन्यवाद पूजाजी. जेव्हा आपण विषय पाहिला सकारात्मक विचार आणि स्त्री शक्ती, सर्वप्रथम मनामध्ये येऊन जातं की सकारात्मक विचार म्हणजे नक्की काय आणि ते कसं ओळखावं की आपले विचार हे सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत? प्रश्न खूप छान आहे. सकारात्मक विचाराची व्याख्या जर करायची असेल थोडक्यात, तर करा भयमुक्त मन, करा भयमुक्त मन आणि जगा सकारात्मक जीवन. क्या बात आहे, वा. आणि मग हे कसं करायचं? तर आपल्याला जे भयमुक्त मन आहे त्यात भीतीचा आपण जी कुठल्याही प्रकारची जी भीती असते त्याचा आढावा घ्यायचा, त्याची नेमकी कारणं काय आहेत तिथपर्यंत पोचायचं आणि हळूहळू आपण त्या भीतीला आपल्या मनातून काढण्याचा प्रयत्न करायचा. ते जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा मला असं वाटतं की आपण आनंदाकडे एक वाटचाल करतो आणि तीच सकारात्मक जीवन जगण्याची एक दिशा असते. आणि म्हणून भीतीचा निरोप जेवढ्या लवकर तुम्हाला घेता येईल, बरोबर, तेवढं छान होईल. आणि भीती एकदा गेली की नक्कीच आपले विचार पण छान सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत असतात. खरं तर आज स्त्री शक्ती हा विषय सकारात्मक विचाराच्या संलग्न आहे. कोविड काळामध्ये भरपूर अशा अडचणींना आणि भरपूर अशा समस्यांवर मात करत खरं तर ही स्त्री उभी राहिली. तर स्त्रियांना मुळात नकारात्मक विचारांची किती गरज आहे आपल्याला काय वाटतं?
सकारात्मक विचार हे सर्वात महत्त्वाचे आहेत आणि स्त्रियांना तर अधिक महत्त्वाचे आहेत. आणि ह्यासाठी स्त्रियांनी सकारात्मक जे विचार आहेत ते वाढवण्यासाठी जी ऊर्जा आहे ती सकारात्मक करण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ती जी ऊर्जा तुम्हाला मिळेल तीच तुमची ताकद असेल. बरोबर. ती तुम्हाला कुठल्याही कठीण प्रसंगातून तुम्हाला ती वाट दाखवणार आहे. तुम्ही काम करत राहायचं आहे. कोणी कौतुक करेल अगर नाही केलं तरी तुम्ही ते काम नित्य नियमाने जसं तुम्ही करता तसं करायचं आहे. आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला तुमच्यातले जे कलागुण आहेत तेही समजतील. आणि म्हणून जो नकारात्मक विचार आहे तो हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि एक वेगळ्या प्रकारचं जीवन तुम्ही अनुभवू शकता. नक्कीच. म्हणजे आपल्या विचारांचा परिणाम हा आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर होत असतो. जर आपण पॉझिटिव्ह राहिलं तर सगळं काही पॉझिटिव्ह घडत असतं आणि बरोबर. त्यातून एक छान प्रकारचा आनंद, जसं की आता तुम्ही सांगितलं, तसा बरोबर. मिळत असतो. बरोबर. पण या कोविड काळामध्ये ना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जात असताना, मग ते आर्थिकदृष्ट्या असेल किंवा घरगुतीदृष्ट्या असेल, सगळ्याच दृष्टिकोनातून एक प्रकारची नकारात्मकता वाढत गेली लोकांमध्ये, असं एक चित्र दिसून आलं. तर खरं तर हा मानसिक गोंधळ जो निर्माण झाला स्त्रियांमध्ये, तर तो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात होता की काही ठिकाणी आपल्याला आत्महत्यांचं प्रमाणसुद्धा जाणवलं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? ह्या काळात आपण असंही चित्र पाहिलं की जेव्हा कोविडचा जो काळ होता तेव्हा आपण सगळेच त्या ह्याच्यात खूप आपलंही मन थोडंसं दुःखात होतं. हो. पण असंही बघण्यात आलं की जे नकारात्मक होते ते अधिक नकारात्मक झाले. हो. आणि समोर उभी राहिलेली जी आव्हानं होती ती पेलण्यासाठी त्यांच्याकडे ते बळ नव्हतं. सोपे प्रश्नही त्यांना खूप अवघड वाटायला लागले. पण दुसऱ्या बाजूला जे सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन बघत होते त्याही आधी, कोविडच्या आधी, त्यांनी एक कला जोपासायला सुरुवात केली. अगदी बरोबर. कुठलाही प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा हे ते करत राहिले. आणि खूप स्त्रियांनी हे केलेलं आहे. कारण सगळं जे आपण म्हणतो की कामाचं स्वरूप वेगळं झालं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांनी तो मार्ग काढायला सुरुवात केली. आणि मला वाटतं ही कला खूप विशेष आहे. आणि ती अनेक जणांनी या काळात खरं तर ओळखली. होय. आणि त्याचं छान संधीचं सोनं सुद्धा केलं आणि आज ते छान पद्धतीने आपला व्यवसाय, करिअर सेट करतायत. बरोबर. आपल्याला पहिला फोन आलाय कार्यक्रमामधला. जळगावहून बोलतायत रवींद्र कुडाळकर. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला देखील. या स्त्री शक्तीचा जागर करताना मला प्रश्न असा विचारायचा आहे की खडतर आणि संघर्षमय जीवनामध्ये पदोपदी असे प्रसंग येतात, विवेक बुद्धी काय काम करेल सांगता येत नाही, नंतर गोंधळ निर्माण होतो मनाचा. अशा स्थितीत सकारात्मक विचार कसा करावा आणि आपले जीवन समृद्ध आणि सहज करावं? नक्कीच. जो आता प्रश्न मी खरं तर विचारला की मानसिक गोंधळ होतो आणि सद्विवेक बुद्धी कशी वापरावी याचाही गोंधळ कुठेतरी जाणवलेला दिसतो. आणि विशेषतः हे स्त्रियांमध्ये आत्ताच्या वर्क फ्रॉम होम सांभाळता घरचीही जबाबदारी त्यांना सांभाळावी लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे घरातच, त्यामुळे सगळ्यांचे हट्टसुद्धा पुरवावे लागले. घरातली सगळी कामंसुद्धा तिलाच करावी लागली आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचा गोंधळ तिच्यामध्ये निर्माण झाला. तर या सगळ्यातून खरं तर आपल्याला काही स्त्री शक्तीसुद्धा दिसली की तिने हे सगळं पेलून नेलं. तर अशा वेळी नेमकं नकारात्मक विचाराचं सकारात्मक विचाराकडे कसं परिवर्तन करावं? यासाठी एक सोपा मार्ग आहे. दिवसातून 3दा तरी स्वतःसाठी वेळ काढायचा आणि शांत बसायचं. एक 10 मिनटं आपण जेव्हा शांत बसण्याचं असं एक नियोजन केलं, त्यासाठी वेळ दिला, तर जो गोंधळ आहे तो कमी होण्यास मदत होते. बरोबर. म्हणजे कसं आपण म्हणतो, जेव्हा एखादं ट्रॅफिक जॅम असतं तेव्हा ते ट्रॅफिक जेव्हा सुटतं तेव्हा जसे ते विचार असतात ते खूप एकाच वेळी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ते कसे सोडवायचे, प्रश्न कसे सोडवायचे हे कळत नाही. पण जेव्हा आपण शांत बसतो
आणि डोळे बंद करून जेव्हा आपण Meditation चं. मेडिटेशन सारखं रिलॅक्सेशन सारखं असं 10 मिनटं जर आपण केलं तर मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला परिणाम होईल. मन शांत होईल बरोबर. आणि ते शांत मन जेव्हा शांत होतं ना तेव्हा आपल्याला आतून एक दिशा मिळते बरोबर. आणि ती दिशा आपण आपलीच शोधायची असते. कारण काय आहे, जेव्हा आपण दुसऱ्यांकडे काही सल्ला मागितला तर सल्ला देणं खूप सोपं आहे. पण जेव्हा एखादी स्त्री कामात असते, तिला खूप काही कामं करायची असतात, तर तिला नेमकं माहिती असतं ती कशी करायची आहेत आणि त्याचं काय नियोजन आहे. पण जेव्हा खूप कामं एका वेळी येतात तेव्हा आपण म्हणतो ना असं पॉज घ्यायचा आहे, थांबायचं आहे थोडा वेळ. आणि तो थांबण्याचा वेळ आहे तो सकारात्मक दृष्टिकोन आपला कसा वाढेल, म्हणजे तो नकळत जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा आपल्यामध्ये ती ऊर्जा असते ती जागृत होते. बरोबर. आणि ती जागृत झाल्यानंतर आपल्याला जे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे कळायला लागतं. आणि जो राग असतो किंवा एक प्रकारचं काही एक चिंता असते तीही दूर होते. काही स्त्रियांमध्ये ह्या भीतीमुळे काही न्यूनगंड निर्माण होतात. तर मला असं सांगायचं आहे की जेव्हा आपण हे 3दा सकाळ, दुपार आणि रात्री झोपायच्या आधी शांत बसून जर स्वतःशी मैत्री केली आणि आपण त्या शांत वेळेत जेव्हा आपण बसतो तेव्हा खूप विचार येणार, पण जसं थोडा वेळ पुढे जाईल तेव्हा तुम्हाला दिसेल की ते विचार जे आहेत ते कमी कमी होतील. आणि तुम्ही जर रोज हे करायला सुरुवात केलीत तर तुम्हाला कळेल की तुम्हाला ती नेमकी जी शांतता आहे ना ती मिळेल. मिळाली. आणि त्याचा उपयोग काय होणार आहे की पुढच्या दिवसांना त्याची मदत होणार आहे. तुम्हाला एक आत्मविश्वास जागा होईल. बरोबर. आणि तुम्ही कदाचित तुमचा जो स्वभाव चिडचिडा असेल तर तो कमी होईल आणि हळूहळू हे करताना तुम्हाला खूप छान वाटेल. मला तर असं सांगायचं की वही घ्या, अशी नोंद करा की गोंधळ होतो तो नेमका काय होतो, कशामुळे म्हणजे होतो. लिखित स्वरूपात करा किंवा तुम्हाला जर लिहायला वेळ नसेल तर तुम्ही रेकॉर्ड करा आणि स्वतःशी बोला आणि तुम्हालाच मग कळेल की अरे माझं इथे चुकलेलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक एक वेगळी एक आपण म्हणतो की एक कला जी आहे की मला जर चांगलं जीवन जगायचं आहे तर माझ्याकडे ती क्षमता आहे, ती ओळखा. आणि ती जेव्हा तुम्ही ओळखायला लागलाल तेव्हा तुमची जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती एकदम चॅनलाइज होईल, ती एका दिशेने होईल आणि तुम्हालाच तो आनंद जो आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि म्हणून मी तुम्हाला एक असंच एक आपण म्हणतो की तुम्ही ते करून बघितल्यावर कळेल तुम्हाला आणि म्हणून ते निश्चित करा. नक्की. आणि मला असं वाटतं यातूनच आता तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलंय ते एक प्रकारचं रहस्य आहे की प्रत्येक घरातली स्त्री आज त्याच्याशी कनेक्ट झाली असेल की भरपूर वेळा आपण भांडणं तणणं कळतो, वाद होतात आणि त्यावेळेस आपण गोंधळात बऱ्याचशा गोष्टी बोलून जातो आणि त्यातून एक प्रकारची निगेटिव्हिटी तयार होते. तर स्वतः शांत राहिलं, 10 मिनटं मेडिटेशन केलं तर आपल्याला चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक कळतो. आणि खूप छान एक वाक्य तुम्ही वापरलं, स्वतःशी मैत्री करा. जसं आपण मैत्रिणीशी गप्पा मारतो तसं स्वतःशी पण गप्पा मारायला सुरुवात केली तर नक्कीच छान विचार आपल्यामध्ये प्रेरणादायक ठरतील. कार्यक्रमाची खूप छान सुरुवात झाली आहे, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. सकारात्मक विचार आणि स्त्री शक्ती या विषयावर आज आपण जाणून घेत आहोत डॉक्टर प्रिया वैद्य यांच्याकडून. ब्रेकला जाण्यापूर्वी खूप छान संदेश ताईंनी दिला की स्वतःशी मैत्री करा आणि छान स्वतःबद्दल बोलायला स्वतःशीच तयार राहा की जेणेकरून आपल्याला छान पद्धतीने सकारात्मक विचार येतील. पण आत्ता या कोविड काळात ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट प्रत्येक स्त्रीला जाणवली असेल की ती किती मल्टीटास्किंग कामं करू शकते. म्हणजे ती घरातलंही करू शकते, ती तिच्या ऑफिसचंही काम करू शकते, प्लस तिचा एखाद्या छंदाचं रूपांतर छान तिच्या व्यवसायात सुद्धा करू शकते. तर हे सगळं पाहिलं तर या सकारात्मक विचारांचा आणि अशा पद्धतीने दडलेल्या स्त्री शक्तीचा खूप जवळचा संबंध आहे असं वाटतं. होय, नक्कीच. म्हणजे आपल्याला ह्यावेळी ती स्त्री शक्ती खूप जाणवली, दिसली. म्हणजे आपण जेव्हा स्त्रीकडे पाहतो तेव्हा स्त्री ही नेहमी देणाऱ्याच्या भूमिकेत असते आणि कोविड काळात आपण
ती देणाऱ्याची भूमिका पाहिलेली आहे. खरंय. म्हणजे ती काय देत असते, तर ती तिचा महत्त्वपूर्ण जो वेळ आहे वेळ. तो देते. ती भरभरून प्रेम देते. खरंय. ती कठीण प्रसंगांना तोंड कसं द्यायचं तेही ती तेही ती एक जाणवतं तिच्या जाणवून ह्याच्यात. देते की ते तुम्ही करू शकता. आणि विश्वास, आधार, साथ. बळ, वा. साथ हे सगळं देत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती देताना, ती जरी देण्याच्या भूमिकेत असली तरीही हे सगळं ती निष्काम कर्म भावनेने देत असते. निस्वार्थीपणे. त्याच्यात काही अपेक्षा नसते. आणि तिला ती म्हणजे ती नेहमी जसं आपण पाहतो एखादी आई असते, बहीण असते, किंवा आपण बघतो की स्त्रियांनी नेहमी देताना ते देण्याचं ते जे प्रयोजन असतं ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं. आणि ते निष्काम कर्माचं जे आपण बघतो ती प्रचिती आपल्याला आलेली आहे. म्हणजे ह्याच्यातूनही आपण खूप प्रेरणा घेतली पाहिजे की आपण अशाही प्रकार आपला जो आपण म्हणतो की कर्म करतो, तर चांगल्या प्रकारचं कर्म म्हणजे काय, तर ते करत राहावं. आणि कुठलीही अपेक्षा न करता जेव्हा आपण कर्म करतो तर त्याच्यातून जे आपल्याला फळ मिळतं ते एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे असतं. असं म्हणू शकतो की आईची, घरातल्या स्त्रीची अशी एक ड्युटी असते की त्याला कोणत्याही तासांचं गणित नसतं, अजिबात नसतं. कोणत्याही कष्टाचं म्हणजे कमी जास्त कष्टाचं गणित नसतं. होय. ती सगळं काही निस्वार्थीपणे करत असते आणि आनंदाने करत असते. होय. सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणजे- त्यामुळेच तिला छान तिच्यामधले विचार निर्माण होय. होत असते. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक घर जिथे ही स्त्री आहे ते एक विद्यापीठच असतं. वा वा, क्या आणि त्याच्यातूनच खूप काही शिकायला मिळतं. नक्की. आणि म्हणून ती प्रेरणा असते. ती कदाचित कुठल्याही वर्गात जाऊन शिकवत नसली तरी बरोबर. तिच्या कर्मांनी, ती जे निष्काम कर्माने करत असते त्याच्यातून एक वेगळं जीवन आपल्याला दिसतं. आणि मला असं वाटतं की ह्या समाजात जर आपण ह्या भावनेने काम करायला सुरुवात केली तर हा जो समाज आहे हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. आणि मैत्री, शांती ह्या केवळ कल्पना न राहता आपण ती माणसात ही कल्पना कशी रुजू होईल बरोबर. ते बघायला सुरुवात होईल. नक्कीच. आणि प्रत्येकीने आपल्यामधलं हे गुण नक्की ओळखलं पाहिजे. आणि प्रत्येक घरात ही स्त्री शक्ती आज आहे. होय. आणि त्याची प्रचिती कोविड काळात असो किंवा इतर वेळी असो होय. ती वारंवार येत राहिलेली आहे. होय. आणि अर्थातच कोणत्याही स्त्रीमध्ये जर सकारात्मक विचारांची त्याला जोड असेल त्या स्त्री शक्तीला, तर मग तिच्यासाठी सगळं स्वर्ग आहे. आणि बरोबर. तिच्याबरोबर जगणाऱ्या सगळ्यांसाठी सुद्धा स्वर्ग आहे. एक आपला अनुभव आपल्याशी शेअर करतायत अंबरनाथवरून श्रीकृष्ण पाडगावकर. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की रोज सकाळी उठल्या उठल्या जर मनामध्ये पॉझिटिव्ह विचार केले हो तर त्याचा निश्चित फायदा होतो. हो त्यावर आपलं मत काय आहे? बर. आणि दुसरी माझी अशी सूचना आहे की नॉर्मन विन्सन पेले नावाचे ऑथर आहेत, तर त्यांचं पुस्तक पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे प्रत्येकाने वाचलं तर बराच जीवनामध्ये फरक पडतो. अच्छा, काय धन्यवाद. नाव म्हणालात पुस्तकाचं? पुस्तकाचं नाव पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. ओके. नॉर्मन विन्सन पेले ऑथर आहेत. हम्म. धन्यवाद. धन्यवाद. तर सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा असा होता की सकाळी उठून जर आपण शांत चित्ताने मनन चिंतन केलं तर त्याचा सकारात्मक विचारामध्ये परिवर्तन होतं. तर याबद्दल काय सांगा? नक्कीच. जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण सकारात्मक भावनेनेच त्या पूर्ण दिवसाकडे पाहायचं आहे की माझा हा दिवस खूप छान जाणार आहे. आपण ह्या विचाराने जेव्हा आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो तेव्हा त्या पूर्ण दिवसात अनेक कामं असतील, पण जर हा दृष्टिकोन असेल तर आपल्याला ते बळ मिळतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने दिवसाची सुरुवात ही अशीच केली पाहिजे. आणि ते केल्यानंतर काय होतं, एक आजूबाजूचं वातावरणही तसंच तयार होतं. हो. आणि जे अवघड वाटतं ते सोपं वाटायला लागतं. आणि हे सकाळी जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा ते दुपारी, संध्याकाळी आणि रात्री ते आपल्याबरोबर असतं. सोबत असतात. आणि म्हणून सकारात्मक विचार जो आहे तो नेहमीच आपल्याबरोबर ठेवा. आणि सकाळी कदाचित तो जास्त याच्यात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही मेसेजेस बघता किंवा इतरांशी बोलता तेव्हाही तुम्ही एक चांगला सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करा.
कधी कधी आपल्या मनासारखं होत असेल असं नाही तर क्षमा करा आणि हसत हसत पूर्ण दिवस ही जी सकारात्मक विचाराची जी ऊर्जा आहे ती पसरवा. क्षमा करा हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. महत्वाचं आणि आहे. त्यातून निगेटिव्हिटी खूपदा पसरते. होय. आणि तो असा का वागला किंवा हो. ती अशी का हो. वागली होय. की त्यांनी असंच वागायला पाहिजे, त्यांनी खूप मोठी चूक केली, असं भरपूर वेळा गोंधळ मानसिक स्त्रियांमध्ये निर्माण होत असतो. बरोबर. आणि तेव्हा जर तिने थोडंफार प्रमाणात ते इग्नोर करण्याचा बरोबर. किंवा फार प्रमाणात तुम्ही जसं म्हणालात आता की क्षमा करण्याचा प्रयत्न केला तर तिचं मन छान पद्धतीने बरोबर आहे. विचार करायला सुरुवात करेल. खरं तर आपण स्त्रियांबद्दल बोलतोय आणि छान स्त्रिया आज आपल्या करिअरमध्ये सेट झालेल्या आपल्याला दिसतात. खूप छान वेगळ्या पातळीवर जाऊन काहींनी उंच भरारी घेतलेली दिसते. तर प्रत्येकीमध्ये असं काही ना काहीतरी दडलेलं असतं की जे तिच्यातलं वेगळेपण असतं, पण ते तिने नेमकं कसं शोधावं हेच तिला कळत नाही. तर त्याबद्दल काय सांगा? हा शोध हा वेगळ्या प्रकारचा शोध आहे. जी घरातली जी स्त्री असते ती कुटुंबासाठी वेळ देत असते आणि त्यामुळे तिला तिच्यासाठी वेळ देणं कधी कधी शक्य नसतं आणि म्हणून ती खूपदा स्वतःकडे दुर्लक्ष करते. हो. तिला कुठला रंग आवडतो, तिला कुठलं म्हणजे काय जे करायला आवडतं ते तिला माहिती नसतं किंवा नेमकं तिने कधीच त्याच्यावर वेळ दिलेला नसतो. जेवणाच्या बाबतीत खूपदा असं होतं खूपदा की असं तिचा होतं. आवडीचा पदार्थ ती कधी बनवतच नाही आणि म्हणून काय होतं ती तिच्यापासून दूर जाते. हां. आणि जेव्हा आपण आपल्यापासून दूर जायला लागतो तेव्हा आपला जो संपर्क आहे आपल्या मनाशी तोही तुटतो. मला असं वाटतं की जे वेगवेगळे छंद असतात ते जोपासणं महत्त्वाचं आहे. काही असेल, लेखन असेल, संगीत असेल किंवा वाचन असेल, त्यासाठी जेव्हा आपण थोडासा वेळ काढायचा आणि तो दिला तर तुम्ही तुमच्याशी जी मैत्री करायचं मी मगाशी म्हटलं तशी ती मैत्री जी आहे ती अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि त्याच्यात अशी भावना असून दे की मला ह्याच्यातून खूप काही चांगलं मिळतं आहे. कारण जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपलं कुटुंबही आनंदात असतं. बरोबर. आणि म्हणून काहीतरी वेगळं आपल्यात आहे. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये ती नवनिर्मिती करण्याची जी क्षमता आहे ना ती खूप खास आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ती चांगली कविता करू शकते, काही चांगले लेख लिहू शकते, गाते छान, ती लिहिते. स्वयंपाक तर छान करतेच. तुमच्यासारखं अगदी एखादं वाद्य सुद्धा छान वाजवते. म्हणजे स्त्रीला असं अशक्य असं काहीच नाहीये. बरोबर. फक्त थोडासा वेळ काढायचा आहे. आणि मला माहिती असा प्रश्न येऊ शकतो पण तोच कसा काढायचा ते आम्हाला कळत नाहीये. आणि त्यामुळे मला असं सांगायचं की जो तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळातच नेमकं तो जो एक तास आहे तो काढायचा आहे. आणि तुम्हाला ते नेमकं जमणार आहे की सकाळची जी वेळ असते ती खूप अधिक कामाची असेल, दुपारची जी वेळ असेल त्याच्यात थोडासा तुम्हाला वेळ मिळू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं वेळ काढला तर तो मिळतो. अगदी बरोबर बोललात. आणि तो काढावा लागतो. जसं तुम्ही सगळ्या त्याच्यासाठी तुम्ही करता तसं स्वतःसाठी वेळ काढा आणि तो तुम्हाला निश्चित मिळेल ही खात्री आहे. आणि मग तो एकदा वेळ मिळाला की तुम्हाला स्वची जाणीव होईल. होय. आणि अर्थात त्यातून एक छान नवनिर्मिती होय, तयार होईल. होय. जळगावहून आपल्याला प्रश्न विचारतायत मीना सैंदाणे. नमस्कार. नमस्कार मीनाताई, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न मॅडमांना असा आहे की तुम्ही हा जो आजचा कार्यक्रम घेतला फारच छान आहे, श्री जागराचा. या धन्यवाद. श्री जागरामध्ये ज्या महिला असतात, बऱ्याच कोरोना काळामध्ये महिलांचं खच्चीकरण झालेलं आहे, तर त्यांचं मानसिक संतुलन काही ठिकाणी बिघडलेलं आहे. तर त्यांना म्हणजे नकारात्मक जे विचार आहेत ते सकारात्मक येण्यासाठी त्यांनी काय करावं? हाच माझा पुढचा प्रश्न होता की आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये खूप मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतं, खूप समस्या आहेत आणि त्या सगळ्यांना एकाच वेळी तोंड देण्याची जबाबदारी घरातल्या स्त्रीवर आलेली आहे. तर तेव्हा निगेटिव्हिटी येतेच, निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार येतातच कुठेतरी. तर त्याचं रूपांतर सकारात्मककडे जसं आता मीनाताईंनी विचारलं ते करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करावेत का, किंवा कसं स्केड्यूल असावं आपल्या दिवसाचं? खूप चांगला प्रश्न आहे. आणि आज सकारात्मक दृष्टिकोनाची खूप आवश्यकता आहे, गरज आहे.
आणि त्यासाठी आपण काही गोष्टी करायला हव्यात. म्हणजे मी जर भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि राजयोग ह्या दृष्टिकोनातून जर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला वाटतं ते अधिक म्हणजे मला जे म्हणायचे ते मी त्या ह्याच्यात सांगणार आहे की जेव्हा आपण सकाळी जेव्हा उठतो, असं मी म्हटलं की शांत बसायचं आहे. ते शांत बसल्यानंतर एक जी आपण प्रार्थना करायची, ती प्रार्थना कुठल्या विशिष्ट देवाची नसून त्या दिव्य शक्तीसाठी प्रार्थना आहे. आणि ती करताना आपण त्या दिव्य शक्तीचे आभार मानायचे आहेत आणि त्या दिव्य शक्तीच्या मार्फत आपल्याला त्या दिवसासाठी एक वेगळा मार्ग मिळणार आहे. तर त्यासाठी तशी सुरुवात करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण कुठल्याही धर्माचे असो त्याचं काहीच हे नाही आहे. आपण त्या दिव्य शक्तीला ती प्रार्थना करणार आहोत. आणि जेव्हा आपण प्रार्थना करणार आहोत, आपण आपल्यासाठी प्रार्थना न करता सगळ्यांसाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो तर त्याचं जे स्वरूप असतं ते खूप वेगळं असतं आणि विश्वस्वरूप असतं. विश्वस्वरूप असतं. आणि जेव्हा आपण बघतो की कर्मयोगाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या दिवसातली नेमकी 3 महत्त्वाची कामं कुठली, ती आपण त्याचं नियोजन करायचं आणि ती आपण करायचीच. ती करतानाही आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतो की मी ही कामं काल 3 करू शकले. म्हणजे जेव्हा आपण झोपायच्या आधी रात्री त्याचं नियोजन करायचं की उद्या मला ही 3 कामं करायची आहेत. सकाळी उठल्यानंतर परत आपण हे करायचं की मला ही 3 कामं करायची आहेत आणि रात्री झोपायच्या वेळी आढावा घ्यायचा की ती झालीत का. जी नसेल झाली तर ती कॅरी फॉरवर्ड जसं म्हणतो पुढच्या दिवसासाठी ती करायची आहे. तर त्यासाठी कदाचित 10-15 मिनटं जातील पण ती कामं होण्यास मदत होईल आणि आत्मविश्वास वाढेल. की कधी कधी आपण म्हणतो माझी काहीच कामं होत नाही, काही असं नसतं. आपली कामं होत असतात पण आपल्याला ते कळत नाही की आपली कामं झालेली आहेत, कारण आपली महत्त्वाची कामं आणि काही जास्त महत्त्वाची नाही असं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा ज्ञानमार्गाचा हे करतो की चांगली पुस्तकं वाचा. म्हणजे आता मला माहिती आहे की पुस्तकं वाचायला आम्हाला वेळ नाही आहे असं काही जण म्हणतात, पण 5 पानं पुस्तकांची, कुठल्याही पुस्तकाची 5 पानं वाचा किंवा एखादा लेख वाचा किंवा तुम्ही जेव्हा पेपर वाचता त्याच्यातलं एखादं चांगलं तुम्ही एक छान काहीतरी विचार वाचलेला आहे, कात्रण ठेवा आणि हे वाचल्यानंतर त्याच्यावर थोडं लेखन करा. आणि 10 मिनटं 15 मिनटं तुम्ही तुमची वही करा, लेखन करा. आणि मग जेव्हा मैत्रिणी भेटतात किंवा तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप्स असतात ह्याच्यावर आपण जेव्हा मेसेजेस फॉरवर्ड करतो त्यापेक्षा तुम्ही स्वतः लिहा आणि सकारात्मक एक विचार जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर करता. आणि असं प्रत्येकाने जर ठरवलं, एखादा ग्रुप असेल 7-8 जणींचा, तर ते शेअरिंग महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की आज ही परिस्थिती अशी नकारात्मक झाली आहे तर आपल्याला सगळ्यांची गरज आहे. घरातल्यांची गरज आहे, आपले जे शेजारी आहेत, आपले मित्र परिवार जो आहे आणि जे तज्ज्ञ आहेत, ह्या सगळ्यांची गरज आहे. आणि सगळीकडे ती सकारात्मक हे करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे देण्याचा. आणि प्रत्येक स्त्रीकडे काहीतरी देण्यासारखं आहे, सकारात्मक आहे. आणि लहान मुलगी असेल किंवा खूप मोठ्या वयाची आजी असेल, ह्यांच्यातही संवाद झाला पाहिजे. आणि हे देताना तो सकारात्मक विचार, प्रत्येकाचा एक काहीतरी चांगला विचार असेल, तो जेव्हा आपण देतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आणि आपण जेव्हा म्हणतो की राजयोगाचं की योगासनं जर येत नसतील तर आपण त्याचं आपण त्याच्यात जे ट्रेनिंग आवश्यक आहे ते घ्यायचं आहे. रोज शांत बसायचं आहे. आपण म्हणतो की हे सहज शक्य नाही कारण वेळ आपल्याला मिळत नाही, पण तो जर काढला तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि हे जे मी सगळं सांगितलेलं आहे यासाठी किमान 15-20 मिनिटंच तुम्ही तुमच्यासाठी द्यायची आहेत. आणि ती तुम्ही दिलीत, त्यात संगीत ऐका, दुसऱ्यांना हसवा, तुम्ही हसा आणि हसत हसत
जीवन जगा. नक्कीच मला असं वाटतं हास्य हे सुद्धा सकारात्मक होय. विचाराचा एक स्रोत आहे की होय. त्यातून आपला विचार छान सदृढ राहतो आणि संवाद जसं की तुम्ही आत्ता म्हणालात की नातीमध्ये आणि आजीमध्ये सुद्धा संवाद झाला झाला पाहिजे. पाहिजे. 2 जनरेशन मध्ये सुद्धा संवाद होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि शेअरिंग करणं ही तर Sharing. सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. म्हणजे मला सकारात्मक. असं वाटतं की व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. मनात काही ठेवू नका आणि प्रत्येक प्रश्नाला काहीतरी उत्तर असतं. असतं. तर ते जेव्हा तुम्ही व्यक्त कराल की माझी ही समस्या आहे, तर कधी कधी काही जणांनी ती समस्या त्यांची पण होती, तर त्याच्यावर त्यांनी कसा मार्ग काढला आणि म्हणून ती समस्या राहत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्या समस्येतून बाहेर पडता तेव्हा इतर कुणाला अशी समस्या आहे का, मी कुठल्या प्रकारे त्या व्यक्ती त्या माझ्या सखीला मदत करू शकते, हे जेव्हा सुरू होईल आणि ते सुरू आहे पण ते अधिक प्रमाणात जेव्हा सुरू होईल मला असं वाटतं की तेव्हा प्रत्येकामध्ये तो थॉट पेरण्याचा प्रयत्न सकारात्मक केला जाईल. दृष्टिकोन तो समाजापर्यंत नक्की, पोहोचेल आणि नक्की. त्याची खूप आवश्यकता आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये ते बळ आहे. आणि ते तिने दुसऱ्यांना द्यावं एवढीच होय, आजच्या होय, कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. कार्यक्रमामधला फोन आलाय. डॉक्टर महेंद्र घागरे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, मी महेंद्र घागरे पुण्याहून बोलतोय. बोला. सकारात्मक वातावरण निर्मिती कशी करायची अच्छा. आणि त्याचे आचार विचार कसे अंमलात आणायचे आणि त्यासाठी वातावरण निर्मिती कशी पाहिजे. बर. वातावरण निर्मिती संदर्भात आणि सकारात्मक विचार याचा दृष्टिकोन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंय. पण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. डॉक्टर प्रिया वैद्य आपल्यासोबत आहेत आणि सकारात्मक विचार आणि स्त्री शक्ती या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आज नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि घराघरात सगळीकडे गावागावात स्त्री शक्तीचा हा जागर केला जातोय. दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि आजही आपण ती पूजा एका वेगळ्या पद्धतीने करतोय, विचारांची पूजा करतोय. अर्थात सकारात्मक विचार स्त्री शक्तीमध्ये पेरले जावेत, प्रत्येक स्त्रियांमध्ये निर्माण व्हावेत, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. ब्रेकला जाण्यापूर्वी पुण्याहून डॉक्टर महेंद्र घागरेंनी प्रश्न विचारला होता की घरात नेमकं वातावरण निर्मिती कशी करावी की ज्याने सकारात्मक विचार घरातल्या प्रत्येक सदस्यामध्ये निर्माण होतील. कधी कधी मुलं एका बाजूला बसलेली असतात, आईवडिलांचं वेगळं काम सुरू असतं, घरातले आजी आजोबा त्यांच्या कामात असतात आणि अशा याच्यात आहे ना एक प्रकारची नकारात्मकता कुठे ना कुठेतरी दिसून येते की संवाद होत नाही आणि त्यातून हा असा ती तशी अशा पद्धतीचं एक प्रकारची निगेटिव्हिटी येते. तर वातावरण निर्मितीचा कसा परिणाम होतो या सगळ्यावर? मला तुम्हाला एक सोपी कल्पना सांगायची की आपण ही 5 बोटं आहेत त्यांच्याकडे जेव्हा आपण पाहतो प्रत्येक बोटाचा आकार वेगळा आहे. हो. म्हणजेच आपण जेव्हा प्रत्येक आपल्या कुटुंबातल्या सदस्यांकडे पाहिलं तर प्रत्येक सदस्य काहीतरी वेगळा आहे. मुलं असतील किंवा वयोवृद्ध जे असतील किंवा काही तरुण असतील तर त्यांच्यातलं जे वैविध्य आहे ते आपण समजून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण ते बघायला सुरुवात करतो तेव्हा आपण पाहतो की एखादी बाग असते, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात आणि ते प्रत्येक फुलाचं जसं मी म्हटलं प्रत्येक बोटाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळेच ती जी बाग असते ती खूप सुंदर दिसते. त्यामुळे मला माहिती आहे की आपण असं दुसऱ्यांना आपण सांगू शकतो की तू हे करू नकोस किंवा तू हे केलंस तर चांगलं, ते मान्य आहे. पण जर एखादा तरुण असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण जर थोडा वेळ जीवन बघण्याचा प्रयत्न केला किंवा एखादी स्त्री आहे तिला काहीतरी आवडतंय तर तिच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार केला, हे जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जीवन जगायला सुरुवात करतो असं मला वाटतं. आणि तो दुसऱ्यांसाठी जीवन जगण्याचा जो आपण एक म्हणतो ना एक वेगळा सकारात्मक जो एक काळ असतो तो महत्त्वाचा आहे. आणि मग आपण लहान मुलांबरोबर लहान होतो आणि ते जे विश्व आहे ते खूप सकारात्मक जेव्हा होतं तेव्हा आपण त्याच्यात सामावून जातो. आणि मला असं वाटतं की नेहमी त्या 5 बोटांकडे पाहायचं आहे. आपण कुणालाच तसं बदलू शकत नाही पण आपण स्वतःला बदलू शकतो. अगदी बरोबर. आणि म्हणून स्वतःला बदलण्यासाठी आपण तो दृष्टिकोन बदलायचा आहे की कोणी घरात रागीट असेल, कुणी शांत असेल, कुणी खूप बडबड करत असेल
प्रत्येकाचा एक स्वभाव आहे. सांगण्याचा थोडा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि जर आपल्याला कोणी काही सूचना करत असतील तेही ऐकण्याची तयारी असायला हवी. कारण जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण ऐकण्याची पण तयारी जर असेल अगदी, बरोबर. तर त्याच्यातून एक संवाद सुरू होईल आणि त्या संवादात आपण काही विचार देणार आहोत, घेणार आहोत आणि कुटुंबातलं जे वातावरण आहे ते सकारात्मक होईल. मग त्याच्यात कधी कविता वाचन असेल, कधी गाणं असेल, कधी कुठली तरी गोष्ट सांगायची असेल, असं रोज एक एक वेगळं काही केलं किंवा तर शाळेतले किस्से किस्से असतील. मित्रमैत्रिणींमधले किस्से होय. असतील, आपल्या ऑफिस मधला एखादा छान हा. मजेशीर आणि विनोदी किस्सा हां. असेल. तर तसं असेल तर एखादी तुम्ही क्रिकेट मॅच बघता हो. तर ती एकत्र बघितली तर तो दृष्टिकोनही महत्वाचा आहे. खरंय. म्हणजे हे सगळं जे जीवन आहे ना हे खूप आनंदात आपण कसं घालवू शकतो आणि खूप गोष्टी आपण करू शकतो. तर उगीच आपण रागात वेळ घालवायचा नाही किंवा कधी कधी आपण कुणाशी बोलत नाही, हो. मग 10 दिवस 15 दिवस असं न करता आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कसं जायचं आहे. म्हणून ही सगळी जी सकारात्मक दृष्टिकोन आहे हे आपल्याला त्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं. आणि ते सोपं नाही आहे, पण ज्याला जे जमेल ते त्यांनी दुसऱ्यांना ती कला सांगायची की ते कसं पलीकडे जायचं. आणि मला वाटतं की जेव्हा आपण हे सगळं करायला सुरुवात करतो ते पलीकडे जाणं, क्षमा करणं, दुसऱ्यांचे जे गुण आहेत त्याच्यात काही चांगलं आहे तर तुम्ही त्यांची प्रशंसा करा. बरोबर. तुम्हाला त्याच्यातून काही शिकायला मिळालं. कारण कधी कधी आपण ती प्रशंसा करायला पण खूप वेळ हो, लावतो अगदी. किंवा आपण म्हणतो त्याच्यात काय आहे असं न करता थोडा मनाचा जो मोठेपणा आहे तो आपण थोडासा वाढवायचा आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला आपण जेव्हा शिकायला सुरुवात करतो तेव्हा मला असं वाटतं की मग त्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या असतात आणि तो खूप मोठा आनंद देऊन जातात. हा. आणि अगदी अगदी म्हणजे घरातले छोटे छोटे वाढदिवस असू दे, होय. ते छान सेलिब्रेट होय. करणं, सगळ्यांना सोबत घेऊन एखादा कार्यक्रम छान अरेंज करणं खूप म्हणजे खूप काही करू शकतो. आणि मला नक्की. असं वाटतं काही कुटुंबात हे सुरू आहे. सुरू आहे. पण ह्या कुटुंबात जे ते आनंद आहे त्यांनी हे जे ते काय त्यांचं सुरू आहे की कसं आपण सकारात्मक विचार करतो हे शेअरिंग केलं पाहिजे. नक्की नक्की आणि आज समाजाची ही गरज आहे. गरज आहे. कांदिवलीहून यशवंत चव्हाण बोलतायत. ते आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की सकारात्मक विचार येण्यासाठी सकारात्मक बोललं पाहिजे. आणि काय होतं की आपल्या बोलण्यामध्ये जर करू नका, असं करायचं नाही, असे शब्द आले तर जो पुढचा व्यक्ती आहे तो एकदम रागामध्ये देतो आणि मग त्याच्यामुळे भांडणं होतात. वाद होतात. तर स्त्रियांनी जर बोलण्यामध्ये हे असे शब्द काढले तर ते बरं होईल. मग ते शब्द त्यांना येता कामा नये, याच्यासाठी त्यांना कसं प्रेरित करावं. नक्की नक्की. म्हणजे सकारात्मक विचार येण्यासाठी सकारात्मक बोललं पण पाहिजे. हो. येस, तर त्याबद्दल काय सांगा. मला असं वाटतं सकारात्मक बोलण्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. पण त्यासाठी वातावरण निर्मिती फार महत्त्वाची आहे. कारण जेव्हा आपण काही बोलतो तर वातावरणाचा परिणाम आपल्यावर होत असतो. आणि केवळ घरातल्या स्त्रीनेच सकारात्मक बोलणं आवश्यक नाही, तर सगळ्यांनी सकारात्मक बोलणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून कधी कधी जे शब्द असतात त्याच्यामुळे कुणी दुखावलं जातं. तर हे कसं कमी करता येईल यासाठी चर्चा करणं आवश्यक आहे. कारण आपण प्रत्येकाकडून चुका होतात आणि जर आपण समोर बसून ते सांगण्याचं आणि ऐकण्याचं जर आपण प्रयोजन केलं तर ते नक्की होऊ शकतं. आणि म्हणून तो वेळ देणं महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी आपण चुका करताना आपल्याला कळतच नाही किंवा काही जणांना वाटतं मी चुका करतच नाही, असं नसतं. आणि आपण म्हणतो की स्त्रीनीही सकारात्मक राहायला पाहिजे, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची, कधी कधी घरातली स्त्री ही खूप शांत असते, ती खूप अबोल असते, तिला काही दुःख असतात, तेही समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण ती का शांत आहे, ती का बोलत नाही, कधी कधी ती व्यक्त होत नाही. आणि एक वेगळ्या प्रकारचा संवाद साधणं पण महत्त्वाचं आहे. आणि ते सर्वच
आपण जेव्हा एकमेकांविषयी आदर असेल, प्रेम असेल, हो तर ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात. बरोबर. आणि म्हणून दुसऱ्यांकडून आपण नक्की अपेक्षा करावी, पण आपण आधी त्याची सुरुवात करावी असं मला वाटतं. आणि म्हणून सकारात्मक जी भाषणं आहेत किंवा अशा काही कविता असतील किंवा काही लेख असतील किंवा आपण सतत जेव्हा एकमेकांशी संवाद करतो तेव्हा टीका करणं जे असतं ते सोडायचं आहे. दुसऱ्यांबद्दल आपण जे बोलतो त्याच्यावर अधिक वेळ न देता टीका करतो हो. म्हणजे ती नेगेटिव्ह एनर्जी होते. खरं. आणि ती टीका त्याच्यात जास्त वेळ नाही किंवा काही भांडणं असतात किंवा दुसऱ्यांचं जे काही एक विश्व असतं त्याच्यात आपण जास्त आपला वेळ घालवू नये. त्यांचं जे विश्व आहे ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण चांगलं वाचन करतो, मनन करतो, चिंतन करतो आणि खूप चांगलं होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला असं वाटतं की ते शक्य आहे. आणि एकमेकांनी मदत करायची आहे. कारण प्रत्येकात चांगले गुण पण आहेत आणि थोडेसे चांगले गुण नाही असेही होऊ शकतं. पण मित्र परिवार असेल, कुटुंबातली लोक असतील किंवा आपण कामाच्या ठिकाणी जर हा संवाद सुरू केला तर आपल्याला एक चांगलं व्यक्ती बनण्यासाठी हे सगळं आवश्यकच आहे. बरोबर. थोडक्यात हा व्यक्तिमत्वाचा विकासाचा एक पैलू आहे. बरोबर. की आपण सकारात्मक बोललं गेलं पाहिजे आणि चुका ॲक्सेप्ट केल्या गेल्या पाहिजेत. आणि खरं तर चुकांमधूनच माणूस शिकत जातो आणि मोठा होतो. आणि अजून एक मुद्दा खूप छान वाटला की लोक ऐकतात पण ऐकत नाहीत असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. तर त्यावेळी मात्र इग्नोर करणं हा एकमेव ऑप्शन आपल्याकडे राहतो आणि त्यातून काहीतरी शिकणं आणि पुढे चालत राहणं. बरोबर. म्हणजे मला एक सांगायचं की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असतो हो. तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात की तुम्ही काय करत आहात. तर ह्या पूर्ण आपण एक जेव्हा कोणाची टीका करतो किंवा चुका दाखवायचा जो प्रयत्न करतो तेव्हा आपल्यामध्येही त्या चुका असतील किंवा त्याच्या वेगळ्या काही चुका असतील. आपण चुकत तर नाही ना, हो ते बघा. आणि चुका करत असू तर त्या कमी करण्याचा प्रयत्न नक्की. जेव्हा आपण करतो तेव्हा मला वाटतं की आपण चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो. आणि आपला जो वाढदिवस असतो ना, हो तो एक दिवस असतो, हो. तो 365 दिवस असतो. रोज आपला वाढदिवस असतो, रोज तर वाढ होत असते, थोडी वाढ थोडी. होत असते. खरं. आणि म्हणून ती वाढ चांगली व्हावी यासाठी खूप चांगला प्रयत्न आपण नक्की करायचा नक्की. असतो. ती विचारांची वाढ सुदृढ होण्यासाठीचं आजची चर्चा ही खूप महत्त्वाची आहे. कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेतीये. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. नेहमी वेगवेगळ्या विचारांवर आपण आणि विषयांवर आपण चर्चा करत असतो. तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचे जे IDs आहेत ते कृपया नोंद करून घ्या. फेसबुकवर आम्हाला प्रतिक्रिया पाठवण्यासाठी www.facebook.com/DD सह्याद्री. ईमेलद्वारे आपण आपली प्रतिक्रिया पाठवू शकता sakhisayadri@gmail.com. www.youtube.com/DD सह्याद्री. यूट्यूबवरून प्रतिक्रिया पाठवण्यासाठी. आणि आमचं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. कार्यक्रमाच्या समाप्तीकडे आपण वळत आहोत. आज डॉक्टर प्रिया वैद्य आपल्यासोबत आहेत आणि स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक विचार यावर त्यांनी PhD मिळवलेली आहे. तर जाता जाता आम्हाला ऐकायला त्यांचे कोणतेही 3 विचार ऐकायला आवडतील की जे आम्हा सर्वांमध्ये सकारात्मक विचार पेरतील. निश्चित. स्वामी विवेकानंदांचे विचार खूपच प्रेरणादायी आहेत. त्यातले 3 महत्त्वाचे विचार मी मांडत आहे. ते म्हणतात की प्रत्येकात दिव्यत्व आहे. म्हणजेच आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण करू शकतो. कारण काही अशक्य असं नाहीच. मेहनत आणि विश्वास जर असेल आणि त्याची जोड प्रेमामुळे जास्त घट्ट होणार आहे तर प्रत्येकात ते दिव्यत्व आहे आणि ते तुम्ही ओळखायलाच शिका. दुसरं म्हणजे तुमच्यात देव आहे. म्हणजे ती दिव्य जी ऊर्जा म्हणते ते आहे आणि ते ओळखायला शिका. आणि तुमच्यात जशी ती दिव्य शक्ती आहे, ऊर्जा आहे, तशी दुसऱ्यातही आहे. तर तेही तुम्ही ओळखा. आणि जेव्हा आपण सात्विक प्रवृत्ती वाढवतो, आपल्यातली सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, तेव्हा आपण दुसऱ्यांसाठी पण काहीतरी समाजासाठी आपण करायचं आहे. हे करताना देणाऱ्याची भूमिका घ्यायची आहे. आणि
ते करताना जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा खरं तुम्ही तुम्हालाच मदत करत असतात, कारण तुम्ही तुमच्यातलं जे चांगलं आहे ते तुम्हाला दिसतं आणि ते करता करता तुम्हाला तुमची ओळख होते. अगदी. आणि तिसरा महत्त्वाचा जो विचार आहे की स्वतःला तुम्ही कधीच दुर्बळ समजू नका. स्वतःला शक्तिशाली तुमच्याकडे ते सगळं सामर्थ्य आहे. हो. त्यामुळे तुम्ही स्वतःला जेव्हा दुर्बळ समजता तेव्हा ते मोठं पाप आहे. आणि म्हणून कधीच असा विचार आणू नका. आणि तुम्ही सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे आणि त्याचा उपयोग करा की तुम्ही ते सामर्थ्य ओळखा आणि नक्की. शक्तिशाली हे व्हा. विचार खूप प्रेरणादायी आहेत आणि म्हणूनच नक्कीच प्रत्येक घरातल्या सदस्यामध्ये आज हे सकारात्मक विचार पेरले गेले असतील. जाता जाता आमच्या सखींना काय सांगाल? तर मी सगळ्या सखींसाठी एक पत्र आहे, एक छोटंसं आहे. प्रिय सखी, तुला नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तू स्वतः खूप सामर्थ्यवान आहेस. तुला काहीच अशक्य वाटत नाही हे मला माहीत आहे. तू ममतेचा झरा आहेस, दिव्यत्वाचा भास आहेस. तू आहेस. तुझ्यामुळे चैतन्य सर्वत्र पसरते. तू आनंदात राहा आणि तोच आनंद इतरांना देऊन त्यांनाही त्या आनंदाचा अनुभव घेऊन दे. क्षमा, दया आणि प्रेमामुळे तू सर्वांना प्रेरणा दे. मनातली भीती झटक. पुढे चाल आणि पुढे चालत राहा. मार्ग कठीण असेलही पण तू थांबू नकोस. स्वतःची काळजी घे, स्वतःसाठी देखील जग आणि नक्की तू सदा यशस्वी हो अशी मी प्रार्थना त्या देवाकडे करते. धन्यवाद. खूप खूप मनापासून आभारी आहे आजच्या या कार्यक्रमात वेळ दिल्याबद्दल. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.